बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 97. बघा 4 जणांची जर्नी आपण बघितली. आज होती राकेशची जर्नी. म्हणलं काय दाखवता काही नाही. टू मच एक्साइटमेंट यार, बघू म्हणलं काय दाखवता. जसं काल मी म्हटलं ते स्क्वीज केलेलं, ते अनुश्री रुचिताने ते जो आरोप ते वगैरे लावलं तर सुरुवातीला, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर त्यांनी ते बिग बॉसच्या प्रॉपर्टीची तोडफोड करणं, सगळ्या गोष्टी. मग परत राखीचा आणि त्याचा बॉन्ड. मग ते राखीला जे जे जेलिस फील करवत होते, ते रेवा आणि दीपालीबरोबर फिरून ते मॅचिंग मुचिंग ते सगळं, मग ते राखीची जेलसी, मग राखीचं केस कापणं, ते सगळं दाखवलं आहे. मला तर 2 मिनटं वाटलं अरे राखीची जर्नी, बाई राकेश बापडची जर्नी 15 मिनटाची, 8-9 मिनटं राखीच बाई राखी, आणि 2-4 मिनटं उरलेले बाई प्राजक्ता ती गाणं गात होती. कोणतं गाणं होतं काय माहिती ते, पण नाही तिच्या गायनाची मजाक नाही उडत मी, तिचं गायन मला खरंच आवडतं. मस्त सूर लावते, सुंदर गायिका होती. पण ते तिचं गायन बियन त्याच्यामध्ये दाखवत होते एकदम. मग ते प्राजक्ताला केलेलं प्रपोज बिपोज ते मजाकवारी होतं सिरियस होतं काय माहिती, तर मजाकवारीच असतील मला तर वाटतं. तर ते सगळं दाखवलं. ते राखीचं पागलपण, ते म्हणजे ते जे ती नेहमी करते ती आपल्याला सवय आहे त्याची, काही फरक नाही पडत. आपल्याला माहिती आहे ते किती सिरियस आहे, किती फुटेजसाठी सगळं माहिती आहे आपल्याला. वी नो, आपल्याला राखी माहिती ना, मग सगळं माहिती आहे आपल्याला. तर त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या. राखीचं केस कापणे, तू का तिच्याबरोबर डान्स केला, तू का तन्वीची किस केलं, याच्यावरून बाई चिडली होती राखी सावंत. या गोष्टी. मग राकेशचा प्रवास होता 15 मिनटाचा दाखवला, म्हणजे जर्नी. त्यामध्ये 8-9 मिनटं राखी होती, 3-4 मिनटं प्राजक्ता होती. तर राकेशची कमी आणि मला राखीची जर्नी जास्त वाटत होती ती. काय माहिती का बरं यार, तुम्हाला काय वाटत होतं मला नक्की सांगा. म्हणजे राखी, प्राजक्ता, दीपाली, त्यांचा रेवा तर एकदम कमी दाखवली भाई. मग रेवा राकेशबरोबर किती बसली. आणि यार म्हणजे मला एक कळालं नाही, दिव्याला फुल साईडलाईन केलेलं आहे. दिव्या हे बघा, दिव्याची सुरुवातीबरोबर कोणाबरोबर बॉन्ड असो नसो, पण राकेश आणि तिचा एक वेगळा भाऊ बहिणी टाईप बॉन्ड जो आहे ना आपण बघितला, भाऊ बहिणीचा एक बॉन्ड बघितला होता आपण. जसं ती राकेशचं ऐकायची, तिचं आणि दीपालीचं थोडंसं बिनसलं होतं दिव्याचं तिचं. मग ते राकेशचं समजावणं, जाऊन तू माफी माग, मग तिने ते माफी मागणं, राकेश दादा दादा करणं, त्यांनी पण बहीण मानणं, त्या सगळ्या गोष्टी बाई. मी काय म्हणते 15 मिनटाची जर्नी होती, फक्त 30 सेकंड दाखवून द्यायचं होतं, थोडंसं 1-2 झलकिया. ठीक आहे, आता बिग बॉसचा निर्णय सराकोपर म्हणू शकतो आपण. तर मग इकडं राकेशचं, मग ती प्राजक्ताची सिंगिंग, काय ते कोणतं गाणं म्हणत होती काय माहिती यार, मला खरंच आठवत नाही. मी लिहिलं पण नाही तर लिहिलं असताना नक्कीच गाऊन दाखवलं असतं, पण तिच्या इतकी भारी गाऊ शकले नसते मी. याची मला खूप खंत आहे. ठीक आहे, खंत नाही यार, ती तर प्रोफेशनल सिंगर आहे ना, मी कशी काय तिची बरोबरी करू शकते, बरोबर की नाही. असं पण ज्याच्यामध्ये जी क्वालिटी आहे त्यांनी त्याच क्वालिटीकडं लक्ष द्यायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये ना आपण थोडंसं मास्टर बनलं पाहिजे, असं मला वाटतं पर्सनली. मग इकडं राखीचं ते जेलिस करायचं, मग ते रेवा, अरे तुम्हाला सांगू का, ते मध्ये यार संकेत रेवा काहीच दाखवलं नाही. आता रेवा आणि राकेश खूप चांगले बोलायचे शेवटी ते काहीच नाही दाखवलं रेवाचं असं झलक दिसायची, गायब, झलक गायब, झलक गायब, असं दिसत होतं बाई रेवाचं. रेवासुद्धा जास्त दाखवलं नाही माहिती आहे. म्हणून तर आपण ते पाहिलं, मी बोलली तुम्हाला, राखीचं केस कापणं, ते सगळ्या गोष्टी दाखवल्या. मग जर्नीनंतर राकेश म्हणतोय की तुम्ही नंतर तुम्हीची सिल्वर ज्युबिली झाली, मला परत डेब्यू झाल्यासारखं वाटतंय. मग बिग बॉस म्हणताय, राकेश तुमचा प्रवास एका शब्दात सांगायचा असला तर मी एकच म्हणेन, वेन द गोईंग गेट्स टफ द टफ गेट्स गोईंग. असं बिग बॉस बोलले. मग नंतर जसा राकेश मध्ये आला, दीपाली ते राखी किती होती मग जर्नीमध्ये, म्हणजे हिला कळालं राखीची जर्नी होती का याची जर्नी होती. मग राकेशची जर्नी 15 मिनटाची होती. सगळ्यात मोठी जर्नी होती तन्वी कोलतेची.
येस, तन्वी कोलतेची सर्वात मोठी जर्नी होती. काय सांगितली मी? 18 मिनटं 51 सेकंड. येस, याची कोणाची यार, विशालची 17 मिनटाची होती. आणि बाकीचे हे सगळे 13 14 14 15 15 मिनटं त्यांचं निपटून घेतलं. दीपाली, राकेश आणि अनुश्री यांचं 15 15 मिनटात निपटवलं. पहा बरं. म्हणजे हे मागचे टॉप 3 तन्वी आणि विशाल, टॉप 2 तर नाही, यांची जर्नी जास्त दाखवली. कारण याची 17 मिनटाची आणि हिची 18.51 सेकंड. बघूया काय कोणते ट्विस्ट घेऊन येतात बिग बॉस, हा मोठा प्रश्न. आणि जसं मी तुम्हाला दुपारी सांगितलं, राखी बोलली बाई, म्हणजे ती डायरेक्ट बोलली, अनुश्रीला किती वोट आहे हो, विशालला किती पण वोट आहे हो, विनर तन्वीच होणार आहे. हा सीझन 6 आहे, इथं विनर फिक्स आहे. तन्वी कोलते. मी राकेश बापटला सपोर्ट करते, पण राकेश पण विनर होणार नाही आहे. इथं विनर फक्त तन्वी कोलते होणार आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे बाई? छाती ठोक के बोलिए बंदी. मी राकेश आणि दिव्याचा बॉन्ड थोडासा मिस केला. चलो ठीक आहे, आता बिग बॉसची मर्जी. वाईल्ड कार्डला खरंच यावेळेस आहे ना, कोणाच्या जर्नीत जास्त फुटेज दिसतं नाही. ना अनुश्रीच्या, ना तन्वीच्या, ना विशालच्या, कोणाच्याच जर्नीमध्ये नाही दिसलं फुटेज. मग मी असं म्हणेल का चांगली जर्नी होती यार राकेश बापटची, चांगली दाखवली. आणि राखी जी ना भरपूर होती. नंतर ते जेलेसी वगैरे, ते प्राजक्ताचं गायन वगैरे ते दाखवलं. मग मी जसं बोलली, राखी डायरेक्ट बाई दुपारी बोलली, विनर तन्वी कोलतेच होणार आहे. यार तन्वी कोलते. सर्वांना कोलते की काही, आणि ट्रॉफी घेऊन जाते की काही, असा विषय झाला आहे सगळा. नंतर विशाल म्हणतोय, आय हेट तन्वी, आय हेट राकेश, आय हेट. ते राकेशच्या जर्नीत दाखवलं, ते तुम्ही बघितलं असेलच. तर हे बोलताना दाखवलं आहे. तर राकेश, तू असाही हेट करतो विशालशी, तर तो हेट करल्याने तुला कोणता फरक पडणार आहे? करू दे की त्याला हेट. तू पण ते हेटच करतो. आणि म्हणे मग शेवटी ना आमच्या दोघांचं ते हक दाखवलं म्हणे, असं तो म्हणतोय राकेश. विशालचं त्याचा हक दाखवलं म्हणे. दीपालीला सांगतोय. नंतर शिव इकडं आपण बघितलं की 25 देत होता शिव ठाकरे. येस, शिव ठाकरे म्हणतो होता खूप हिट सीझन आहे, मग तुम्ही लय भारी खेळताय, 1 नंबर खेळताय तुम्ही, क्या बात आहे, असं बोलत होता. आणि मग नंतर आपण हे नंतर बोलणार मी शिव ठाकरेचं. त्याच्यानंतर त्याच्या आधी काय झालं, हे सगळे यायच्या आधी अनुश्री बाल्कनीत गेली. घाबरत होती अनुश्री बाल्कनीत जायला. ती म्हणे बाई बाल्कनीत जाऊन संपून तर नाही जाणार आपण म्हणे. बाई जो बाल्कनीत जातो तो संपून जातो. जसं बाल्कनी टीम अख्खी उडून गेली भाई, वरती बसायचे सगळेचे सगळे, हे आयुष, करण, सचिन, सागर, सगळेचे सगळे बाई गायब. बाल्कनीतला एक सुद्धा सदस्य राहिला नाही माहिती आहे. हो ना, म्हणजे ते वरती त्यांची डाळ शिजवतच राहिले आणि यांनी खाली ते सगळं बनवून खाऊन बी घेतलं, असं होऊन गेलं ते, माहिती आहे का. म्हणजे ते वरती प्लॅनिंग करतच राहिले आणि हे त्या प्लॅनिंगवर अंमल करून पुढं निघून गेले. असं सगळ्या गोष्टी झाल्या. शेवटपर्यंत प्लॅनिंग कळाली नाही यार मला. शिट, याच गोष्टीची वाखणत आहे मला यारले ऐकायचं होतं. करणचे पत्ते ना मला उघडताना बघायची लई इच्छा होती. करणचे पत्ते मी खूप वेळा इंटरव्ह्यू पण पाहिला, पण त्याचे ते पत्ते मला नाही असे तंतोतंत कळालेच नाही. तुम्हाला जर कधी पत्ते कळाले असेल त्याचे मला नक्की सांगा, किंवा मग मी पत्ते त्याने जर कोणत्या इंटरव्ह्यूमध्ये खोलले असेल तर मला नक्की सांगा. मी नक्की त्याचे पत्ते बघणार आहे. मला खूप एक्साइटमेंट आहे त्याचे पत्ते बघायची. कारण तो घरातनं बाहेर निघून गेला आता, म्हणजे आता नाही, बऱ्याच आधी.
यार मी पण बोलली होती यार तुम्हाला की करण सोनवणे ना हा गेम जिंकणार नाही, त्या टाईपचा गेमच नाही त्याचा. हा टॉप 5 पर्यंत जाईल का ते सगळ्या गोष्टी खूप डाऊटफुल आहे, हे पण बोलली होती मी, मला अजूनही आठवतं. मानुश्री बाल्कनीत गेली, तिथे ती मला खूप भीती वाटते. विशाल म्हणतोय, अरे कशाला घाबरते, मी पण येऊन बसतो. हां, आणि असं पण टोळी घाबरत नाही इथं बसायला. तर विशालने इथं बसून पण बाई एक नंबर बाई बिग बॉसला इन्फ्लुएन्स केला. आता त्याचा टार्गेट बिग बॉस होते. की म्हणतोय मी हे दाखवून देईल का ह्या बाल्कनीत बसून माणूस विनर पण होऊ शकतो, असं तो म्हणतो. ही बाल्कनी आपण दाखवून देऊ अपशकुनी नाही आहे, नाही का, ही बाल्कनी लकी पण असू शकते, असं काय बोललं आहे इथं विशाल. आणि तसं मी तर म्हणते जसं असा विशाल बोलला ना, बिग बॉसच्या कलेजाला ठंडक मिळाली असेल. वा, विशाल किती छान बोलतोय. जी तन्वी वरती बाल्कनीत बसायला किती खिचत होती, येत नव्हती. वरती फक्त जिन्याच्या मधोमध 2-4 पायऱ्या चढायची आणि तिथं जिन्यात बसून घ्यायची. आणि हा विशाल, द ग्रेट विशाल, द मास्टर माइंड विशाल, हा आपल्या बाल्कनीत जे सगळेजण अपशकुनी 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 असं म्हणत असता, तो येऊन बसला आहे. पण विशाल, तुला काय वाटलं बिग बॉस तुझं ऐकतील तुला विनर करतील? नाही, नुसतं बाल्कनीत बसून विनर थोडी करणार आहे. मला तर वाटतं यार राखी आहे ना, खरं बोलते यार, विनर फिक्स यार. तर मी कळते यार, पण बघू यार काय होतं. मला तर काही कळतच नाही बाई, कोण जिंकल, अनुश्री, राकेश, तन्वी की विशाल. एक म्हणतं विशाल आणि अनुश्रीला जिंकवणार नाही आहे, एक तर राकेश किंवा तन्वीला जिंकवतील. तन्वीचे हाय चान्सेस आहे, कारण राकेशला जास्त गेम नाही आहे, बिलकुलच गेम नाही. तर त्याच्यामुळे मग तन्वीचे चान्सेस खूप वाढतात. पण मग इथं अनुश्री बाजी मारेल का? अनुश्रीला लय वोट्स येत आहे बाई. हो, वोटिंग ट्रेंडमध्ये धप्पकन उडी मारली तिने नंबर 1वर. सांगते थोड्या वोटिंग ट्रेंड मी, माहिती आहे का. तर या सगळ्या गोष्टी बाई. तर तो म्हणतोय की आपण दाखवून देऊ ही बाल्कनी अपशकुनी नाही. बाई यांची आत्ता सकाळ झाली होती, हे चहाच बसून पीत होते आणि गप्पा मारत होते. लगेच दुसरी सकाळ, लगेच. म्हणजे यार काही दाखवलंच नाही. यांनी जेवण केलं, मग यांनी बोलणं, मग यांचं बसणं, मग यांचं झोपणं, काहीच दाखवायला मार्ग नाही बाई, काहीच दाखवलं नाही. मी तर म्हणते ते 24 तास नाही ना, म्हणून आपल्याला दिसत पण नाही तर यांनी नक्की एकमेकांचे दबाखे चुगली केले असेल. इकडं दीपाली, तन्वी आणि राकेश, तिकडं विशाल आणि अनुश्री, या सगळ्या गोष्टी झाल्या. मग लगेच दुसरी सकाळ बाई, लगेच दुसरी सकाळ झाली. मग इकडं आपण अजून एक काही गोष्टी बघितल्या, जर तुम्ही बघितल्या असाल तर. कुठं गेली यार? इकडं तन्वी आणि राकेश ते गप्पा मारत होते. राकेशची जर्नी संपल्यानंतर तर अनुश्री म्हणत होती, मला ना ती थोडी अपसेट वाटते तन्वी विशालला. विशाल म्हणतो, का वाटतं तुला असं? मग अनुश्री म्हणते, काय आहे, मला शेरणी दिलं, तुला मग मास्टर माइंड दिलं, आणि राकेश बापटलाचं बाजीगर दिलं म्हणे, तिला रणरागिणी दिलं दीपालीला, आणि ना तन्वीला दिलं किचन क्वीन, म्हणून तिचा मूड अपसेट आहे, तिला किचन क्वीन दिलं म्हणून. तर भाई बिग बॉसने ऐकलं ना, बिग बॉस म्हणे काय हे असा कसा नरेटिव्ह पसरवत आहे, आमची तन्वी द विनर तन्वी आणि किचन क्वीन. मग बिग बॉसने ते करेक्ट करायचं ठरवलं लगेच, आणि मग दुसऱ्या दिवशी बिग बॉसने करेक्ट केलं. पण ते कसं सांगते मी लवकरच. मग त्याच्यानंतर म्हणे त्याच्यामुळं ती थोडीशी बिनसली किचन क्वीन बोलल्यानंतर. ती ना शेरणी आहे ना काही आहे. हे अनुश्री पण आहे ना मागेनं जास्तच बोलते बरं का तन्वीबद्दल, एवढं नक्की. मग त्याच्यानंतर तन्वी हे पण बोलली का माझ्यामध्ये करण आणि आयुष पण दाखवलं त्या जर्नीमध्ये, हे यांचं बोलणं चालू होतं. मग त्याच्यानंतर मग बिग बॉस दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणताय, बिग बॉसने सर्वांची नावं रिपीट केली. तर काय माहिती का, आम्ही जसं सर्वांना नावं दिली
दीपाली यांना रणरागिणी, कोणी हां अनुश्री यांना शेरनी, आणि विशाल यांना द मास्टरमाइंड, आणि राकेश यांना, राकेशला वाटलं येस मी बाजीगर, राकेश यांना द जेंटलमॅन. राकेश वाटलं ठीक आहे मी जेंटलमॅन तर द्यायचे आहे, मी जेंटलमॅनच आहे. मग त्याच्यानंतर अचानक आणि तन्वी यांना क्वीन ऑफ बिग बॉस, और डायरेक्ट टायटल चेंज, किचन क्वीनवरून क्वीन ऑफ बिग बॉस देऊन टाकलं. आता करा नरेटिव्ह जेवढा सेट करत आहे, क्वीन आहे बिग बॉसची क्वीन तन्वी कोलते असं बिग बॉस म्हणत आहे. बिग बॉसला आवडलं नाही. अनुश्री बोलली ना किचन क्वीन, ना 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 बिग बॉस क्वीन आहे आमची तन्वी, विनरच होणार आहे ती असं. नंतर बिग बॉसने सगळ्यांना नावं रिपीट केल्यानंतर म्हणे सीझन 5चे धुरंधर येणार आहे. म्हणजे सीझन 5चे नाही, म्हणजे 1 ते 5 जे आहेत ते धुरंधर येणार आहे. मेघा धाडे आणि पुष्कर जोगची एंट्री झाली. मग इथं मेघा म्हणजे आता मला कळत नाही हे फ्रीज होते, मग मेघा धाडे येऊन जे बोलते ते चालतं का, मोठा प्रश्न हा आहे. मेघा धाडे डायरेक्ट आली तन्वीच्या कानात म्हणते किती गोड बावली दिसती तू, किती गोड बावली दिसती तू, ट्रॉफी आणायची आपल्याला, ट्रॉफी आणायची आपल्याला अशी बोलताना दिसली बाई. मग त्याच्यानंतर पुष्कर जोग आले आणि मग ते दीपाली म्हणताय किती बारीक झालीस तू. अरे मला वाटलं गेमबद्दल काहीतरी बोलते, बारीक झालीस तू. तुम्हाला तर माहिती आहे ना राशनमध्ये किती कटवती करून देता बिग बॉस. त्यात अर्ध राशन तर त्या घुशीच खाऊन घेत असेल, त्यांना काय राहत असेल. घुशी बोलले का मी, नाही घुशी नव्हतं म्हणायचं मला, उंदीर नको, जाऊ दे हा विषयच नको. तर ती बोलली होती ना सोनाली राऊत, ग्रॉसरीमध्ये ना ते उंदीर डान्स करत असतात म्हणे, घुशी डान्स करत असतात म्हणे ग्रॉसरीमध्ये, असं ती म्हणते. मग हे सगळं बोलली ती इथे. मग नंतर फ्रीज केलं आणि मग बोलून दिलं नाही. नंतर तुम्ही ना बघितलं असेल, मेघा धाडे असो, पुष्कर जोग असो, विशाल आणि ते आले सगळे, पण शिव ठाकरे असो, अनुश्रीशी जास्त इंटरॅक्शन नाही केलं. आणि तुम्ही बघितलं असेल एक माईक लावला होता इथे, आणि इथून बिग बॉस इन्स्ट्रक्ट करत होते का की तुम्हाला कोणाकडे जायचं आहे, कोणाशी बोलायचं, कोणाशी नाही बोलायचं. कारण इकडं अनुश्रीला आहे ना थोडासा इग्नोरन्स दिसला बाई मला. तुम्हाला किती दिसला, काय दिसला मला नाही माहिती, मला दिसलं अनुश्रीला जास्त भाव नाही, तन्वीला जास्त भाव देताना दिसले ते. मला वाटतं हे असं दाखवून, हे बघा अनुश्री मास्टरमाइंड आहे, अनुश्रीला लगेच कळलं यार बाहेर आपली काही जास्त हवा दिसत नाही, नाही ते आपल्याजवळ आले असते, आपल्याला एवढी तगडी वोटिंग नाही दिसत आहे, नाही ते आपल्याजवळ आले असते. आता हे असं वाटू शकतं. आणि असं वाटल्यावर अनुश्री उचलेल का मनी बॅग. आणि अनुश्री जर नंबर 1वर असेल, तिला वोटिंग होती तगडी, आत्ता पण वोटिंग ट्रेंडला नंबर 1, मी थोड्या वेळात सांगणार आहे वोटिंग ट्रेंड चेंज झाले परत. तर इथे अनुश्री जर विनर होणार असेल आणि तिने जर बॅग उचलली तर विनर तन्वी कोलते. मग सिम्पल. तर या गोष्टी दिसल्या बरं का मला, त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणलं सांगावं. मग नंतर आपण बघितलं मेघा धाडे ना तन्वी ना मेघा धाडेच्या पाया पडली, आपण हे बघितलं. ते अगे नाही वेळीस का तू, पाया नको पडू बाई. मग नंतर मेघा आणि पुष्कर जे ना ते गेले. नंतर एंट्री झाली सीझन 2चा धुरंधर शिव ठाकरेची. वा 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 वा, माझा फेवरेट होता यार शिव ठाकरे खरंच. इवन हिंदी बिग बॉसमध्ये पण, आता द 50मध्ये पण यार जिंकला आहे शिव ठाकरे. यार आपला इतका मोठा शो, जिथं ते प्रिन्स होते, फैजू होता, करण पटेल होते, मोठे मोठे दिग्गज होते बाई तिथं. मोठे मोठे दिग्गज होते. रिधी डोगरा होती, राकेशची एक्स-वाईफ, परत म्हणाल पर्सनल बोलते, नाही रिधी डोगरा होती द 50मध्ये, निक्की होती, अरबाज होते. तर हे मोठे मोठे रथी महारथी होते आणि त्यांच्यामध्ये शिव ठाकरे विनर झाला आहे. क्या बात आहे बाई, क्या बात आहे. हे तर मी तेव्हाच सांगितलं तुम्हाला, वाटतं द 50 संपल्या सांगितलं, तुम्ही व्हिडिओ केला होता.
नंतर शिव ठाकरे आतमध्ये जाताना जसा बाहेर, तुम्ही बघितलं असेल शिव ठाकरे बाई जसा एंट्री केली सगळे फ्रीज होते. जसा शिव ठाकरे पळत पळत विशालकडे जायला लागला, बिग बॉसला वाटलं अरे हा विशालला काय सांगणार आता, ओ गॉड विशालच्या कानात हा काय टिप देणार. सर्वजण फ्रीज, लगेच बिग बॉसने फ्रीज केलं. ओ माय गॉड काय सांगणार होता विशाल असा, सॉरी शिव ठाकरे असा विशालला. हे बिग बॉसला टेन्शन आलं, खूप टेन्शन आलं बिग बॉसला. अब क्या होगा, ये बाहर की कोई बात पता तो नहीं देगा. उफ. मग त्याच्यानंतर आपण बघितलं सर्वांना रिलीज केलं आणि मग विशालला हक तरी पण गेला, शिव ठाकरे तरी पण गेला फ्रीज केलं तरी गेला, विशालला हक केलं मस्त आणि म्हणला की सपोर्ट करतोय ना तो, हा मग सपोर्ट आहे, टेन्शन नको घेऊ तू. मग त्याच्यानंतर मला एक खूप आवडलं बिग बॉस या गोष्टीसाठी, मी खरोखर तुमच्यासाठी टाळ्या वाजवते. म्हणजे आम्ही काही म्हणू इकडे, पण मी बिग बॉस तुमच्यासाठी खरंच टाळ्या वाजवते की थँक्यू सो मच. तुम्ही शिव ठाकरेला म्हणजे अभिनंदन केलं. तो द 50 रियालिटी शो, इतका मोठा रियालिटी शो जिंकला आणि खरंच धुरंधर येतो रियालिटी शोचा, काय म्हणू मी. मग झलक असो, बिग बॉस हिंदी असो, आत्ता द 50 असो, रियालिटी किंग बंदा बनला एकदम, माहिती आहे का. तर मी हेच म्हणे, आणि एकदम भारी पर्सनॅलिटी आहे शिव ठाकरेची, मला आवडते. काय माहिती का, मला आवडते. मला तो माणूस आहे ना रिअल आणि खरा वाटतो शिव ठाकरे. कोणी काही म्हणू, शिव ठाकरे मला खरा आणि रिअल वाटतो. म्हणूनच शिव ठाकरेला आहे ना प्रिन्सने ना त्याचं तिकीट टू फिनाले दिलं होतं, माहिती का तुम्हाला, द 50मध्ये. का मग काय असतं माहिती का, तुमचं हे वागणं असतं ना, वागणं ते ठरवतं, माहिती का, की तुम्ही चांगल्याला ना नमवू शकता तुमच्या वागण्याने, तुमच्या बोलण्याने. मी म्हणत नाही तुम्ही आता तुम्ही म्हणाल मग तुझं म्हणणं काय, मग आम्ही काय कोणाचं ऐकून चालू किंवा कोणाची चाटुगिरी करू, बिलकुल नाही. तुमचं जे चांगलं एक व्यक्तिमत्व असेल ते तुम्ही दाखवूनसुद्धा समोरच्याचं मन जे जिंकू शकता. आणि लक्षात ठेवायचं, जो पण एक ॲरोगंट्स माणूस असतो ना, ॲरोगंट, त्याच्या इतका दिलदार माणूस बी कोणी नसतो, माहिती आहे का. शांत माणसाचं मला माहीत नाही, ॲरोगंट माणूस असतो ना, जो रागट असतो, त्या व्यक्ती इतका दिलदार कोणी नाही. तो व्यक्ती दोस्तीसाठी ना काही करू शकतो, एवढं नक्की, माहिती आहे का. तो प्रेमही करेल, तो तुम्हाला बोलेलही, तो तुम्हाला प्रेमाने थोडासा रागवेलही, जास्त हक्क गाजवत असेल तर एखादा फटका पण देईल, म्हणजे तशी तुमची बॉन्डिंग असेल तर. पण तोच तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारा असेल, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ना ॲरोगंट लोक असतात ना, ते ठीक आहे, ते त्यांचा राग व्यक्त करतात, पण त्याची माया पण तुमच्यावर आणि जीव पण तुमच्यावर तेवढाच असतो. मग ते कोणी असो, मग ते तुमचे वडील असू शकतात, ते तुमची आई असू शकते, ती तुमची बहीण असू शकते, तुमचा भाऊ असू शकतो, ते तुमचं फ्रेंड असू शकतो, मित्र, असं असतं, या गोष्टी असतात त्या. त्याच्यामुळे ना ॲरोगंट माणूस एक, मी म्हणत नाही आता तुम्ही म्हणाल की यार तुझं म्हणणं काय, मग शांत लोकांना काही फिलिंग्सच नाही किंवा मग ते प्रेम, असं नाही. मी जो ॲरोगंट लोकांचा जो लोक म्हणतात ना, जास्त करून आहे ना, जे ॲरोगंट लोकांना आहे ना असं डोक्यात असतं, कोण यार याच्याशी डोकं लावेल, कोण ते कटू शब्द स्वतःबद्दल ऐकून गेले, मला नाही ऐकायचं, जा यार, असं. आणि जे असं असतं की आपल्याला जे गोड अरे तू लय भारी, तू लय ग्रेट, अशी लोक आवडत असतात आपल्याला, नाही का. आपली वाहवाही करणारी, नाही का. पण एक लक्षात ठेवायचं, आपली जी वाहवाही करताय ना तोंडावर, आपल्या मागूनही ते तितकीच काय म्हणताय आपली ना मारत असतात, म्हणजे आपले घराणे करत असतात, आपल्याला मागून शिव्या घालतात, अरे तो तसाचे, अरे तो असाचे, हे बोलत असतो, अरे तो एक नंबरचा आळशी, अरे तो असाचे, या सगळ्या गोष्टी बोलत असतो. मग तो याची इज्जत नाही करत, तो याला हे तो बोलतो. पण जो ॲरोगंट असतो तो तुम्हाला तोंडावर म्हणतो, का रे तू त्याला असं काय बोलतो, तुला अक्कल आहे का, तर तू हे नको बोलू, तर या गोष्टी तो तोंडावर बोलतो. आणि जो गोड बोलणार असतं ना, म्हणून मला गोड बोले लोक आवडतच नाही यार, मला कडू लोक आवडतात खूप, माहिती आहे का. कारण तेच मला त्या लोकांचा अनुभव आला की तेच आपले असतात, गोड बोलू नाही. आता ज्याचा त्याचा अनुभव असू शकतो, नाही का. काही शांत लोक पण चांगले असतात, पण मला शांत लोकांचा जास्त अनुभव नाही आला, ज्याचा त्याचा अनुभव. ॲरोगंट लोक चांगले असतात हे मला अनुभव आलेला आहे.
तुम्हाला असा काय असा आला असेल तर मला नक्की सांगा. ठीक आहे, आपण कुठे होतो यार? हां, शिव ठाकरेकडे होतो ना. तर शिव ठाकरेंना त्याच्या बिहेवियरने, त्याच्या त्या एक काय म्हणता यार, त्याचं ते एक वागणं, नेचर, त्याच्याने त्यांनी ते प्रिन्सला पहिलेच तो जिंकला होता आणि तिथं प्रिन्सला त्यांनी अजून जिंकला तो, माहिती आहे का. तर इतका जिंकला का प्रिन्सने त्याचं तिकीट टू फिनाले त्याला दिलं, माहिती आहे. सो आणि तुम्हाला सांगू का, तिकीट टू फिनाले दिलं पण तो जिंकला पण. हे पण महत्त्वाचं आहे की तो जिंकला पण, त्याने त्याचा मान राखला, तो जिंकून आला खरंच. तर इथं या सगळ्या गोष्टी. आणि मग आपण हे पण बघितलं, बिग बॉसने अभिनंदन केलं. शिव तन्वीला म्हणत होता, ए प्रभू तुझा भाऊ आहे ना, खूप संस्कारी आहे तो खूप संस्कारी आहे. बाई तन्वीला कळून गेलं. तन्वी म्हणते, मला कळालं तुला काय म्हणायचं. नाही तन्वी, तुला नाही कळालं, तू त्याची एकदा रील बाहेर येऊन बघ, तुला नक्की कळणार की काय म्हणायचं आहे तुला प्रभूबद्दल. शिव ठाकरेला माहिती प्रभूबद्दल, म्हणून तो बोलतोय तन्वीला प्रभूबद्दल की किती सुंदर सुंदर रील्स आहे त्याच्या. एकदा रितेश सरांनी पण जिकर केला होता घरात. एकदा तुम्ही सोनाली राऊत बोलली ती, मला ना त्याच्यावर कोलॅब करायचं आहे प्रभू बरोबर. रितेश सर बोलले, हां करा तुम्ही, पहिले तुम्ही बाहेर या, त्यांच्या रील्स बघा तुम्ही प्रभूच्या, आणि मग ठरवा कोलॅब करायचं की नाही. ए काय रे तुझ्या रील्समध्ये असं, हे काय बोलताय सर आठवलं का काही. तर या सगळ्या गोष्टी. तर नंतर तन्वी म्हणती, कळालं मला. तर तन्वीला मला वाटतं बाहेर येऊनच तंतोतंत व्यवस्थित कळेल. मग नंतर इथं आपण एक बघितलं की जाताना शिव विशालला बोलला की जीत के आना, आणि विशाल बोलला सपोर्ट करवा. तो नाही शिव, तर शिव असा पण सपोर्ट करतोय विशालला, तर सांगण्याची गरज नाही, फ्रेंड आहे ना, तर सपोर्ट करतोय असा पण विशालला शिव. तर या नोटमध्ये एपिसोड संपला आहे आणि उद्या आपल्याला निक्की, तंबोली आणि सूरज चव्हाण दिसणार आहे. सूरज चव्हाण सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण दिसणार आहे. अनुश्रीला सपोर्ट करायला आला का सूरज, कारण इन्फ्लुएन्सर नाही का. सो लेट्स सी काय होतं काही नाही भाई. हे होतं आजचा रिव्ह्यू ओव्हरऑल एपिसोड नंबर 97. कसा वाटला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि काय वाटतं कोण जिंकेल ट्रॉफी, आणि याच्यानंतर मी करणारी वोटिंग ट्रेंड तो नक्की बघा, वोटिंग ट्रेंड्स. ओके, तर काय वाटतं तुम्हाला मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा गाईज. आणि विनर कोण होणार, तन्वी कोलते की अनुश्री माने, काय वाटतं सांगते लवकरच. वोटिंग ट्रेंडचा व्हिडिओ नक्की बघा. सो ओके, हा होता एपिसोड नंबर 97चा रिव्ह्यू. राकेशची जर्नी कशी वाटली सांगा, शिवचं घरामध्ये प्रेझेन्स कसं वाटलं ते सांगा, मेघा दाडे कशी वाटली ते सांगा. म्हणजे तुम्ही तर त्यांना सगळ्यांना पहिल्या सीझनमध्ये बघितले, पण त्यांनी आज आल्यावर ते कसे वाटले ते सांगा. सो टिल देन बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, शुभरात्री. वोटिंग ट्रेंड्स आता मी टाकणार आहे, लेटेस्ट वोटिंग ट्रेंड तर बघायला विसरू नका. झाला आहे मोठा फेरबदल गाईज.